पदवी तुम्हीच जीवनामध्ये टिकून ठेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल. म्हणून साधू बनणं काही सोपं नाही महाराज. चने खावे लोखंडाच मग ब्रह्मपदी नाचे. त्याचं आचरण जीवनामध्ये करावं लागतं. कारण जो आचरण करतो त्याच्या पायाला चरण म्हणतात आणि जो आचरण करत नाही त्याच्या पायाला पाय म्हणतात. चरण आणि पाय मधला हा फरक आहे महाराज. संतांना गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी कापसाच्या फुलाची उपमा दिलेली आहे. साधू चरित शुभ चरित कपासू. साधू चरित शुभ चरित कपासू. निरस विसद गुणमय फल जासू. कापसाच्याच फुलाची उपमा का दिली महाराज? इतर फुलं नव्हते का जगामध्ये? अनेक फुलं जगामध्ये होते, परंतु कापसाच्या फुलाची उपमा का? कारण कापसाचं फूल जसं अनेक तंतूचं एकत्रीकरण आहे तसं संत अनेक सद्गुणांचं एकत्रीकरण आहे. संतांमध्ये कुठल्याही प्रकारचा अवगुण आपल्याला दिसणार नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळायची ना. संत हे सर्वांगाने पवित्र असतात महाराज. ज्याप्रमाणे दीपा नाही पाटीपुटी अंधकार, सर्वांग साखर अवघी गोड. मला सांगा, साखर तुम्ही कुठल्याही बाजूने तोडून खायला कशी लागेल? महिला मंडळी, कशी लागेल? गोड लागेल ना? खात असताना तुम्ही साखर, मग थोडं जोरात बोलायचं. खायला साखर गोड लागेल, कुठल्याही बाजूने खा. तसं संत आहे महाराज. संत हे सर्वांगाने पवित्र असतात आणि म्हणून संतांना कापसाच्या फुलाची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे कापसाचं फूल आपली लज्जा रक्षणाचं काम त्या ठिकाणी करतं, तसं संत आपल्याला जीवनामध्ये सन्मार्ग दाखवण्याचं काम करतात. या जीवनामध्ये 4 प्रकार आहे: संत, पंत, महंत आणि जंत. परमार्थामध्ये येऊन ज्याने फक्त भेदभाव समाजामध्ये निर्माण केला त्याला म्हणतात पंथ. परमार्थामध्ये येऊन मावशी गोष्टी करू नका. तुम्हाला काय वाटतं माझं तुमच्याकडे लक्ष नाही? परमार्थामध्ये येऊन ज्याने फक्त खाणं पिणं, कारण काही लोक परमार्थ फक्त याच्यासाठी करतात महाराज. हरिभक्तन के 3 गुण, हर कोई लागत पाव, खाने को मिष्ठान मिले, आखिर वैकुंठ को जाओ. चांगलं खायला मिळतं म्हणून बरेच लोक परमार्थामध्ये येतात. म्हणून जे परमार्थामध्ये येऊन नुसतं खाण्यापिण्याचं काम करतात त्यांना म्हणतात जंत. परमार्थामध्ये येऊन ज्यांनी फक्त प्रॉपर्टी जमा केली, पैसा जमा केला, मठ मंदिर आपले स्वतःचं नाव मोठं करण्याकरिता बांधले, त्यांना महंत म्हणतात. आणि ज्यांनी या जगामध्ये येऊन असं महान कार्य जगाकरिता केलंय महाराज, की ज्यांच्या कार्याचा अंतच लागला नाही, त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल संपूर्ण साधू जर आपण पाहिले तर 1995 साली संपूर्ण साधूंची जनगणना झाली होती. आपल्या संपूर्ण जगामध्ये 125 कोटी लोकसंख्येचं संपूर्ण हे जग आहे महाराज. आणि 1995 साली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबांनी अखिल भारतीय साधू संमेलन ठेवलेलं होतं. आणि त्या 1995 साली जेव्हा ते आखाडे साधूचे भरलेले होते, त्यामध्ये संपूर्ण साधूंची, बाकी लोकांची नाही बरं का, फक्त साधूंची गणना केली तेव्हा साधूंची संख्या ही 7 लाख भरलेली होती. किती? 7 लाख. आजही कुंभमेळे नाशिकला अनेक ठिकाणी भरतात, अनेक साधू संत त्या ठिकाणी येतात. जर 1995 साली आपल्या साधूची गणना जर 7 लाख एवढी असेल तर मला वाटतं कमीत कमी आता 10 लाख तरी असायला पाहिजे. आणि त्या आखाड्यामध्ये तुम्ही बघा, मोठे मोठे जटा वाढवलेले साधू असतात, मोठे मोठे तिलक लावलेले गळ्यामध्ये पाहावं महाराज तर एवढ्या मोठ्या मोठ्या माळा घातलेल्या असतात. आणि मग असं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की सर्वात मोठा साधू हाच असावा. पण तुम्हाला वाटतं का तो साधू आहे? सर्वच नाही असं मी म्हणत नाही बरं का. तर केवळ जटा वाढवणारा जर साधू आहे असं आपण म्हणू तर कबीरदास महाराजजी वर्णन करतात,
जटा बढ़ावे ओ नर तर है, तो मोर क्यों नहीं तर है, जाके लंबे लंबे पर है. जर जटा वाढवल्यानं जर माणसाचा उद्धार होत असेल तर मग पहिल्यांदा मोराचा उद्धार व्हायला पाहिजे, कबीरदास महाराज म्हणतात. कारण त्याचे पंख जे पिसारी असतात ते फार लांब लांब त्या ठिकाणी असतात. दुसरं त्यांनी सांगितलं, शंख बजावे ओ नर तर है, तो गधा क्यों नहीं तर है, जाके शंख जैसे स्वर है. जर शंख वाजवल्याने कोणी तरत असेल तर मग पहिल्यांदा गाढव तरायला पाहिजे. कारण गाढव जेव्हा ओरडतो तेव्हा शंखासारखा आवाज त्याच्या नरड्यामधून निघतो. मग गाढवाचा उद्धार का होत नाही महाराज. पुन्हा त्यांनी वर्णन केलंय, गंगा नहावे ओ नर तर है, तो बेडक क्यों नहीं तर है, जाके गंगाजी में घर है. आणि जर गंगेचं स्नान करून माणूस तरल्या जातो असं जर आपलं मानणं आहे तर मग बेडूक का तरत नाही महाराज. तर 24 तास त्या गंगेमध्ये त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य असतं. शेवटी कबीरदासजी महाराज म्हणतात, कहत कबीरा सुनभाई साधो, कहत कबीरा सुनभाई साधो, ओ नर बेशक तर है, जाके हृदय में हरिहरे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे तो खरोखर तरुण जातो महाराज. आणि त्याला भगवंताला तारावं सुद्धा लागतं. मग आमच्या समोर प्रश्न हा निर्माण झालेला आहे की या जगात सर्वात श्रेष्ठ कोण आहे. गृहस्थी आहे, साधक आहे, आणखी कोण आहे. तर सर्वात श्रेष्ठ संत आहे महाराज. कारण 3 प्रकारचे लोक आहेत. काही जगतात, काही जगवितात आणि काही जागवितात. जे जगतात ते तुम्ही आम्ही आहोत, आम्ही जगतो महाराज. जे जगवितात तो भगवान परमात्मा आहे, पोसितो जगासी एकलाची, तो जगवितो. आणि जागवितात ते संत आहे महाराज. मज निरंतर जागविती, ते संत आम्हाला जागवतात. कारण आम्ही अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेलो असतो. आणि झोपलेल्या माणसाचं तर तुम्हाला तर माहितीच आहे महाराज. काही लोकांची झोप अशी असते की तो रोज झोपेत, समजा तो झोपला आणि त्याला झोपेतून कोणी उचलून जरी नेलं तरी त्याला कळत नाही. काही लोकांचं झोपणं तर असं असतं की झोपेमध्ये त्यांचं तोंड उघडं असतं, माशा येणं जाणं करतात तरी त्याला कळत नाही. त्यापेक्षाही काही विचित्र असतात. संध्याकाळी जर इथं झोपला तर सकाळी त्याच कोपऱ्यातून निघतो महाराज. त्याला विचारावं तर म्हणतात माझी चक्री झोप आहे. अशी झोप असतात महाराज लोकांची. आणि माणसाला झोप जास्त येण्याचं कारण काही असेल तर जास्त जेवल्यानंतर माणसाला झोप येते. आणि म्हणून या अज्ञानाच्या निद्रेमधून संत आपल्याला जागवत असतात. मग सर्वात श्रेष्ठ कोण आहे तर सर्वात श्रेष्ठ संत आहे महाराज. बघा, गृहस्थापेक्षा, संसारिक लोकांपेक्षा साधक श्रेष्ठ आहे. मग साधक श्रेष्ठ आहे तर तो संसारी असू शकतो, तो संसारामधला सुद्धा असू शकतो बरं का. साधक श्रेष्ठ आहे, साधकापेक्षा सिद्ध श्रेष्ठ आहे आणि सिद्धापेक्षाही संत श्रेष्ठ आहे. एकदा अशी चर्चा झाली लोकांमध्ये. बोले कौन बड़ा है, बोले सबसे बड़ी पृथ्वी है. बोले पृथ्वी काय की बड़ी है, वो तो शेष पर खड़ी है. बोले शेष बड़ा है, शेष काय का बड़ा है, वो तो शिवजी के गले में बड़ा है. बोले फिर शिवजी बड़े हैं. बोले शिवजी काय के बड़े हैं, वो तो कैलाश पर खड़े हैं. बोले फिर कैलाश बड़ा है. बोले कैलाश कहाँ का बड़ा है, रावण ने 3 बार उखाड़ा है. बोले फिर रावण बड़ा है. रावण काय का बड़ा है, वो तो राम के बाण से उड़ा है. फिर राम बड़ा है. राम काय का बड़ा है, वो तो संतों के चरणों में पड़ा है. आणि मग सिद्ध झालं की सर्वात श्रेष्ठ जर कोणी असेल तर ते कोण आहे. झोपल्या का काय, कोण आहे सर्वात श्रेष्ठ संत. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वात श्रेष्ठ संत आहे महाराज. आणि ज्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण साजरा करतोय, वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे बाबा, ज्यांनी पैशाचा मोह विचार जर केला असताना तर आज जगामध्ये कितीतरी मोठे मठ मंदिर ते बांधू शकले असते महाराज. पण त्यांनी तसं केलं नाही. तर आपला खराटा आणि गाडगं यालाच ज्यांनी धन मानलंय,
वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे बाबा आपल्या संसाराचीही पर्वा न करता संपूर्ण जगासाठी झिजले. जेव्हा या जगाला गाडगे बाबाचे मंत्र सर्वांच्या लक्षात असेल, भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, ज्यांना निवाऱ्याची गरज आहे त्यांना निवारा द्या, जे बेवारस आहे ज्यांना वस्त्र नाहीत अशा लोकांना वस्त्र द्या, ज्यांना खाण्याकरिता अन्न नाही त्यांना अन्न द्या, बायकोला लुगडं कमी भावाचं घ्या परंतु पोराले शिक्षण द्या. शिक्षणाला फार मोठं महत्त्व गाडगे बाबांनी दिलंय महाराज. जो व्यक्ती कधीही कोणत्या शाळेत जाऊन शिकला नाही, आज त्याच्या नावाने गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती, नागपूर अनेक ठिकाणी आहे महाराज. ज्याने स्वतःचं घर सुद्धा कधी जीवनामध्ये बांधलं नाही. तुम्ही आम्ही जर आमच्या संसाराचा विचार केला ना, तर माणसाला स्वतःचं एक घर जर बांधायचं असेल तर माणसाचं सगळं जीवन निघून जातं महाराज, परंतु स्वतःचं घर तो मोठं बांधू शकत नाही. परंतु आम्ही सुशिक्षित असून आमच्यासाठी करू शकत नाही. परंतु गाडगे बाबा कधीही कुठल्या शाळेमध्ये गेले नाही महाराज, कधीही कुठल्या विद्यालयामध्ये गेले नाही, तरीही आज अनेक अनाथ आश्रम, अनाथांची माय झाले गाडगे बाबा. मला सांगताना फार आनंद वाटतो आणि सांगताना दुःखही वाटतं. आनंद याचा वाटतो की जेव्हा आमच्या समाजाला वस्त्र मिळत नव्हते, पुरेसे वस्त्र लोकांना मिळत नव्हते, अशा वेळेला वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे बाबांनी या गावामध्ये जाऊन त्या गावामध्ये जाऊन वस्त्र गोळा करायचे महाराज. ते संपूर्ण गरिबांमध्ये वाटायचे आणि या लोकांची लज्जा रक्षण करायचे, या लोकांचा सांभाळ करायचे महाराज. पण आज मला सांगताना दुःख याचं वाटतं की गाडगे बाबांनी समाजाकरिता जो त्याग केलेला होता तो त्याग आज फॅशन बनून आलेला आहे महाराज. गाडगे बाबांना वस्त्र मिळत नव्हते, दुसऱ्याला वस्त्र वाटत होते म्हणून स्वतःच्या अंगाला ते थिगळ लावत होते. लक्ष देऊ नये का मी काय म्हणते? त्यांना वस्त्र मिळत नव्हते म्हणून लोकांना वस्त्र मिळावे याकरिता गाडगे बाबा स्वतःच्या अंगाला थिगळ लावत होते. पण आज सांगताना फार दुर्दैव वाटतं. आमचं कपाट उघडावं महाराज तर पहिल्यांदा कपडे खाली पडतात, पण आम्हाला आज तेव्हा तर गाडगे बाबांना त्याग समाजाकरिता करावा लागला, पण तो गाडगे बाबांचा त्याग आज फॅशन बनून आलेला आहे महाराज. मुलींचे कपडे तुम्ही बघा, इकडून फाटले, तिकडून फाटले, इकडून थिगळ. मुलांचे जीन्स पॅन्ट तुम्ही बघा, माणूस एवढे पैसे देतो महाराज आणि ते थिगळाचे जीन्स पॅन्ट असतात ना ते घेतो. काय विचित्र गोष्ट आहे. जेव्हा लोकांना कपडे मिळत नव्हते गाडगे बाबांनी थिगळाचे कपडे घातले, लोकांना मिळत नव्हते म्हणून घातले. पण आज आम्हाला रोज जरी आम्ही ड्रेस विकत घेतो म्हटलं तरी आमच्याकडे भरपूर पैसे आहेत महाराज. आज गरीबातला गरीब सुद्धा, कुठलाही पूर्वीच्या गरिबांना कपडे घेता येत नव्हते. मीच लहान होते तर दिवाळीला कपडे मिळत नव्हते महाराज. पण आज लोकांकडे इतकी श्रीमंती आलेली आहे की माणूस दर 8 दिवसाला, दर 15 दिवसाला ड्रेस विकत घेऊ शकतो. परंतु आज आम्ही थिगडाचे कपडे विकत घेतो. गाडगे बाबांनी जो समाजाकरिता त्याग केलेला होता तो त्याग आज फॅशन बनून आलाय महाराज. आणि हे सांगताना फार दुःख वाटतं. त्यांनी समाजाकरिता त्याग केला आणि असे संत या जगामध्ये फार दुर्लभ आहेत महाराज. मिळत नाही माणसाला, मिळाले तरी कळत नाही. हे संत कैसे देवूजी राज माझे, हे संत कैसे कपडे नवे जरीचे लंगड्या लुड्यास देती, कपडे नवे जरीचे लंगड्या लुड्यास दे, आपणास चिंधी नाही, आपणास चिंधी नाही. हे संत कैसे देवूजी राज माझे, हे
संत कैसे डिबोजीराज माझे करिता ती कीर्तनाला विद्यामुळी नसोनी करिता ती कीर्तनाला विद्यामुळी नसोनी भरली रसाळ वाणी भरली रसाळ वाणी एक संत कैसे डिबोजीराज माझे एक संत कैसे डिबोजीराज माझे पहाडी केवढा मांडोनी भांडियाचा पहाडी केवढा मांडोनी भांडियाचा गाडग्यात प्रेम मोठे गाडग्यात प्रेम मोठे एक संत कैसे डिबोजीराज माझे चिंध्यामणी तयाचे वैराग्य हे चिलेणे चिंध्यामणी तयाचे वैराग्य हे चिलेणे महिमा तो कोण जाणे महिमा तो कोण जाणे एक संत कैसे डिबोजीराज माझे एक संत कैसे डिबोजीराज माझे. असे गाडगे बाबा होते महाराज. एकदाचा प्रसंग आहे. गाडगे बाबा लहान होते आणि लहान असताना गाडगे बाबाला डेबूजी म्हणून सगळे लोक हाक मारत होते. एकदा गाडगे बाबांनी म्हणजे डेबूजींनी एका सावकाराच्या मुलाला मारलं महाराज. आणि सावकाराच्या मुलाला जेव्हा मारलं तो मुलगा आपल्या बापाकडे रडत रडत गेला. सांगितलं मला या डेबूने मारलंय. आता सावकार म्हटल्यानंतर श्रीमंती होती. आला महाराज आणि विचारलं कुठे आहे तो डेबू. आताच्या आता एका डेबूचे 2 डेबू करतो. परंतु गाडगे बाबांची आई सावकाराला माफी मागितली. म्हटले बाबा क्षमा करा, लहान मुलगा आहे त्याला काही कळत नाही. आणि गाडगे बाबाला जवळ घेतलं. सावकाराला गेल्याच्या नंतर कवडी हातामध्ये घेतली, कानात कवडी घातली आणि सांगितलं डेबू अरे आपण गरीब आहोत, दुसऱ्यांची कामं करणं दुसऱ्यांची सेवा करणं हाच आपला धर्म आहे. आणि म्हणून ही आज कवडी तुझ्या कानामध्ये घालते. आजपासून लक्षात ठेव डेबू की माणसाचं जीवन या कवडीसारखं कवडी मोल आहे. कधी हा जन्म निघून जाईल सांगता येत नाही डेबू. म्हणून या कवडीवरून रोज आठवण करत जा की माणसाचं जीवन हे कवडी मोल आहे. हा एक प्रसंग गाडगे बाबांच्या जीवनामध्ये वैराग्य आणणारे बरेच प्रसंग घडले. हा एक प्रसंग आणि दुसरा एक प्रसंग होता की प्रत्येक रविवारी गाडगे बाबा ऋणमोचनला जात होते. आणि ऋणमोचनला जात असताना पूर्णा नदीमध्ये स्नान करायचे. स्नान करून शिवालयामध्ये दर्शन करण्याकरिता जायचे. आणि अशा वेळेला एकदा गाडगे बाबा गेले ऋणमोचनला. त्या पूर्णा नदीमध्ये स्नान केलं. कमरीला 1 रुपया बांधलेला होता. स्नान करता करता तो 1 रुपया पाण्यामध्ये हरवला महाराज. आणि जसा 1 रुपया पाण्यामध्ये हरवला गाडगे बाबांनी शोधाशोध त्या डेबूने शोधाशोध करायला सुरुवात केली. परंतु 1 रुपया सापडला नाही. ते तेव्हा एक गोष्ट शिकले गाडगे बाबा, जसा आज माझ्या हातून हा 1 रुपया निसटला ना पुन्हा मला सापडला नाही. या 1 रुपयासारखा माझा मानवाचा देह आहे. एकदा जर हा माझ्या हातून निसटून गेला, मी कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी हा मला सापडणे नाही. गाडगे बाबांच्या जीवनामध्ये वैराग्य आणणारे हे 2 प्रसंग फार मोठे होऊन गेले महाराज.
आणि म्हणून आज त्यांना वैराग्य मूर्ती ही पदवी प्राप्त झालेली आहे. हे एक संत कैसे, हे खरे संत आहेत महाराज. एवढंच नाही, जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्याही जीवनामधला एक प्रसंग आहे. पहिल्यांदा सावकारी होती तुकोबारायांच्याकडे. जेव्हा सावकारी निघून गेली आणि दुष्काळ पडला, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, 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 दुष्काळी आटीला द्रव्य नेला. स्त्री कन्नान करिता मेली, स्त्री कन्नान करिता मेली, स्त्री करिता मेली, स्त्री अन्नान करिता मेली, कन्नान करिता मेली, स्त्री कन्नान करिता मेली, स्त्री अन्नान करिता मेली, स्त्री अन्नान करिता मेली. कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री कन्नान करिता मेली, स्त्री कन्नान करिता मेली, कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. एवढं दुःख तुकोबारायांच्या जीवनामध्ये आलं. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली. एवढी सावकारी निघून गेली महाराज. आणि इतका दुष्काळ पडला की तुकोबारायांच्या घरामध्ये खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था राहत नव्हती. एकेकाळी ज्यांच्याकडे कितीतरी एकर शेती होती, एवढी मोठी सावकारकी होती, आज त्यांच्यावर इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे की त्यांच्या बायकोला म्हणजे अन्न करता त्या ठिकाणी मरावं लागलं महाराज. स्त्री एक अन्न करता मेली. पहिली पत्नी जी होती अन्न करता त्या ठिकाणी मेली. एवढं दुःख त्यांच्या जीवनामध्ये आलं. आणि अशाही वेळेला तुकोबारायांनी आपला संतपणा जो आहे हा कधीही सोडला नाही महाराज. दुसऱ्यावर दया करणं हे कधीही सोडलेलं नाही. असेच कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. आता तुम्ही सगळे लोक पांघरुणं घेऊन आलेले आहात, कोणी रुमाल बांधून आलेले आहात. पण त्या काळी एवढी वाईट परिस्थिती तुकोबारायांच्या घरी होती की जिजाबाईला नेसण्याकरिता दोनच पातळ होते. एक अंगावर घालायचं आणि उद्या दुसरं घालायचं. आणि अशा वेळेला एक म्हातारी माऊली
तुकोबरायांच्या दरवाजावरती आली. कडाक्याचे थंडीचे दिवस होते महाराज. अंगावर पुरेसे वस्त्र नव्हते. थंडीने कुडकुडत होती. नेत्रामध्ये अश्रू होते. चेहरा सुकलेला आहे, काळवंडलेला आहे. आणि तुकोबरायांना आवाज द्यायला लागली. बाबा आले महाराज तुकोबराय बाहेर. पाहतो तर काय, अंगावर पुरेसे वस्त्र नाही. ही म्हातारी माऊली थंडीने कुडकुडते आहे. काय करावं? काय पाहिजे मावशी तुम्हाला? काय पाहिजे आई तुम्हाला? म्हटले काही नाही बाबा, मला फार थंडी वाजते आहे. काहीतरी पांघरुण असेल, अंथरण्याकरिता काही असेल तर मला द्या. तुकोबरायांच्या घरी काहीच नव्हतं महाराज. जिजाबाईचं एक लुगडं त्या ठिकाणी असं दोरीवर टाकलेलं होतं, जे उद्या नेसण्याकरिता जिजाईने ठेवलेलं होतं. एक वस्त्र अंगावर परिधान केलेलं होतं. तेवढे एकच वस्त्र तुकोबरायांना दिसलं. पण तुकोबरायांनी विचार केला, आज माझ्या पत्नीची लज्जा रक्षण करण्याकरिता तिच्या अंगावर पुरेसे वस्त्र आहे. पण ही माऊली थिगडाचे वस्त्र घालते आहे, हिच्या अंगावर पुरेसे वस्त्र सुद्धा नाहीत. म्हणून ते दोरीवरचं पातळ ओढलं आणि त्या म्हाताऱ्या माऊलीच्या अंगावरती झाकून दिलं महाराज. झाकून दिल्याच्या नंतर ती म्हातारी निघून गेली. आणि हा प्रकार जिजाबाईने पाहिला, आवलीने पाहिला. आणि मग मात्र कडाक्याचं भांडण त्या ठिकाणी सुरू झालं. म्हटले मला एकच वस्त्र होतं, तेही तुम्ही म्हातारीला देऊन टाकलं, आता मी काय नेसायचं? तुकोबारे समजावून सांगतात, आवले अगं, आमच्या घरी जर कोणी येत असेल ना, त्याच्याशी 2 शब्द प्रेमाने बोललं पाहिजे. त्याचा आदर सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे. कारण आज आमच्या घरी कोणी जर येतं तर त्या मागे काहीतरी कारण आहे. कोण घरी येतो आमच्या कशाला? काय ज्याचा त्याला नाही धंदा. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोवळ्या उत्तरे काय वेचे. अगं प्रेमाने बोललं पाहिजे, प्रेमाने वागलं पाहिजे. आमच्या घरी आमच्या दरवाजात जर कोणी काही मागण्याकरिता येत असेल तर त्यामागे काहीतरी कारण आहे. आणि या पृथ्वी तलावर प्रत्येकामध्ये देव पाहिला पाहिजे. आवले जे जे भेटे भूत ते ते माणी भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. तेव्हा ती आवली भांडत असताना तुकोबरायांना म्हणायला लागली. म्हटलं हे एवढा मोठेपणा करण्याची काय गरज आहे? तेव्हा तुकोबराय आवलीला म्हणजे आपल्या पत्नीला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, जे गाव रंजले गाजले, जे गाव रंजले गाजले, त्यासी म्हणे जो फुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.
जे का रंजले गांजले, जे रंजलेले लोक आहेत, या समाजामध्ये गांजले लोक आहेत, लुडे आहेत, लंगडे आहेत, पांगडे आहेत, अंध लोक आहेत. आणि अशा लोकांची सेवा करणं अवले हा आपला धर्म आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. आणि मग तोची साधू ओळखावा. खऱ्या साधूची ओळख तुकोबाराय या ठिकाणी करून देतात. आणि तुम्हाला माहिती आहे की वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबांनी आपल्या जीवनभर हेच काम केलं महाराज. आंधळे पांगडे लंगडे जे लोक आहेत, आपण म्हणताना म्हणतो आंधळ्या पांगड्यांचा एक विठोबा दाता. तो विठोबा तर आहेच महाराज, परंतु गाडगेबाबांनी जीवनभर असे आंधळे पांगडे अनाथ जे लोक आहे यांची सेवा जीवनामध्ये केली. तुम्ही म्हणाल मग आम्ही सुद्धा एखाद्या व्यक्तीची सेवा जीवनामध्ये करू शकतो. नाही महाराज, हे बोलणं फार सोपं आहे, परंतु आचरणात आणणं तेवढंच कठीण आहे. रंजले गांजले लोक आम्ही आमच्या जवळ सुद्धा बसू देत नाही. रंजल्या गांजल्यांची सेवा आम्ही करू शकत नाही. संतांनी जीवनभर महारोग्यांची सुद्धा सेवा केली. गाडगेबाबांनी कोणाकोणाची सेवा नाही केली महाराज. आणि आमचा जर विचार केला तर आमचं जीवन पूर्ण विरोधाभासी आहे. एखाद्या मुलाला असं वाटतं का मी फार सुंदर दिसायला आहे, एखाद्या आंधळ्या मुलीशी तो लग्न करायला तयार होईल का? झोपल्या का काय? नाही तयार होणार. रंजलेली लोक गांजलेली लोक आम्ही जवळ नाही करू शकत. एखाद्या मुलाला असं नाही वाटणार मी दिसायला सुंदर आहे पण जगामध्ये काहीतरी क्रांती करण्याकरिता मी एखाद्या लंगड्या मुलीशी लग्न करेन. नाही करत आम्ही, त्या लोकांना जवळ नाही करत महाराज. आम्ही एखादी मुलगी असा विचार नाही करणार की मी सुंदर आहे पण क्रांती करायची आहे, एखाद्या अंध मुलाशी मी लग्न करेन. नाही महाराज, आम्ही त्यांना जवळ नाही करू शकत. तेवढी पात्रता आमची नाही. जे रंजलेले लोक आहे, गांजलेले लोक आहे, यांना फक्त संतच जवळ करू शकतात. आम्ही नाही करू शकत. अहो, पतीची पत्नीची तर फार लांबची गोष्ट राहिली. आमची स्वतःची माय जरी आंधळी असली ना तरी त्या मायची सुद्धा आम्हाला लाज वाटायला लागते. लहान मुलगा होता. एक दिवस आपल्या पित्याबरोबर बाहेर फिरण्याकरिता निघाला महाराज. फिरता फिरता हायवेवरती ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंटमध्ये बाप जागीच मरण पावला. मुलगा सुद्धा सोबत होता. मुलाला सुद्धा मार लागला, परंतु मुलगा वाचला. पण त्याही ॲक्सिडेंटमध्ये मुलाचा एक डोळा निकामी झाला. मुलगा एका डोळ्याने आंधळा झाला. जेव्हा आईने उपचार त्याच्यावरती केलेत, आईने विचार केला की माझा पती तर वारलाय, आता माझं संपूर्ण जीवन म्हणजे माझा मुलगा आहे, माझा स्वर्ग म्हणजे माझा मुलगा आहे. म्हणून त्या माईने काय केलं की मोठेपणी आपला मुलगा विद्रूप दिसू नये, त्याला स्वतःच्या जीवनाची खंत वाटू नये, माझ्या मुलाला कोणी हिणवू नये, याकरिता त्या माईने लहानपणी त्या मुलाला स्वतःचा एक डोळा दिला महाराज. मुलाला 2 डोळे झाले, आई मात्र एका डोळ्याने आंधळी झाली. मुलगा हळूहळू मोठा व्हायला लागला. पहिल्या वर्गात, दुसऱ्या वर्गात, तिसऱ्या वर्गात लहान होता तोपर्यंत त्याला काही वाटलं नाही. 10व्या वर्गात गेला. 10व्या वर्गामध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला आणि मेरिटमध्ये आला. गरीब घरचा होता, हुशार होता, आईचे चांगले संस्कार होते आणि आईने सुद्धा आपल्या मुलावरती चांगले संस्कार करावे महाराज. जेव्हा मूल आईच्या गर्भामध्ये असतं, जेव्हा मूल आईच्या गर्भामध्ये असतं तेव्हा आईने त्या गर्भावरती संस्कार करावे. आज आम्ही आमचा मुलगा आमच्या गर्भामध्ये असताना आम्ही सिरियल बघतो, क्योंकि सास भी कभी बहू थी. माझ्या नवऱ्याची बघा पाठांतरच आहे, दुसरी बायको, हे बघतो महाराज आम्ही. आणि म्हणून आमचे मुलं असे निघतात. पण लहानपणी गर्भामध्ये असताना आईने संस्कार कसे करावे. बाई पहिल्या ग मासी, बाई पहिल्या ग मासी, मी आठवीत होते हरी, मी आठवीत होते हरी, आले संकट कष्ट भवरी ग, जो बाळा जो जोरे जो, आले संकट कष्ट भवरी ग, जो बाळा जो जोरे जो. बाई दुसऱ्या ग मासी, बाई दुसऱ्या ग मासी, उभी होते मी अंगणात, उभी होते मी अंगणात, डाव्या कुशीला रंगनाथ ग, जो बाळा जो जोरे जो, डाव्या कुशीला रंगनाथ ग, जो बाळा
बाई तिसऱ्या ग मासी, बाई तिसऱ्या ग मासी, मी वाजवित होते टाळ, मी वाजवित होते टाळ, संत रूपाने येईल बाळ ग, जो बाळा जो जो रे जो, संत रूपाने येईल बाळ ग, जो बाळा जो जो रे जो. बाई तिसऱ्या ग मासी, मी वाजवित होते टाळ, मी वाजवित होते टाळ, संत रूपाने येईल बाळ ग, जो बाळा जो जो रे जो, संत रूपाने येईल बाळ ग, जो बाळा जो जो रे जो. आणि ही आई संस्कारी होती. लहानपणे आपला एक डोळा मुलाला दिला महाराज. 10व्या वर्गामध्ये मुलगा मेरिटमध्ये आला आणि मुलगा मेरिटमध्ये आल्यामुळे फार मोठी पालक सभा शाळेमध्ये ठरवली गेली. प्रत्येक मुलांना सांगितलंय आपापल्या आई वडिलांना सोबत घेऊन या, परंतु ह्या मुलाने मात्र आपल्या आईला सांगितलं नाही. याला वाटलं आपली आई एका डोळ्याने आंधळी आहे आणि आपल्या सर्व मित्र आई वडिलांना घेऊन येतील, आपली आई अशी विद्रूप चेहऱ्याची दिसते, आपल्या आईला जर आपण सोबत नेलं तर आपले मित्र आपल्याला हसतील, आपला कमीपणा होईल. म्हणून मुलाने आपल्या आईला सांगितलं नाही महाराज. सगळे मुलं आपापल्या आई वडिलांना घेऊन त्या पालक सभेमध्ये जायला लागले. जात असताना या आईला कळालं की माझा मुलगा मेरिटमध्ये आलेला आहे, सत्कार समारंभ आहे, आणि मात्र मला कोणी बोलवलं नाही. पण विचार केला माझ्या मुलाचा सत्कार आहे, आणि अशी जगातली कुठली आई आहे महाराज की स्वतःच्या मुलाचा गौरव तिला बघावासा वाटणार नाही. आणि म्हणून माझ्या मुलाचा गौरव आहे, मी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आई गेली महाराज. जशी शाळेमध्ये गेली या मुलाने पाहिलं की माझी एका डोळ्याने आंधळी असलेली आई शाळेमध्ये आली. माझे मित्र माझे टिंगल या ठिकाणी उडवतात, माझा कमीपणा झालेला आहे. गेला आईजवळ आणि धाड दिशा काहीही जे तोंडात येईल ते बोलायला लागला. आई रडत रडत घरी निघून गेली महाराज. करता करता एक एक दिवस जायला लागला. मुलगा कॉलेज शिकायला लागला, आणखी मोठा झाला, आणि एवढा मोठा झाला महाराज की फार चांगल्या पोस्टवरती तो लागला. मोठा इंजिनियर झाला. इंजिनियर झाला आणि विचार केला ही अशी विद्रूप चेहऱ्याची आई जर आपण सोबत ठेवली आपल्याला कोणी मुलगी देणार नाही. म्हणून आईशी संबंध तोडून टाकला. दुसऱ्या गावामध्ये राहण्याकरिता शहरामध्ये गेला. मुलगी पसंत केली, मुलीशी लग्न केलं, आणि नवरा बायकोचा थाटात संसार चाललेला आहे. करता करता 1, 2, 3, 4 वर्ष निघून गेले. मुलगा आईला भेटण्याकरिता कधीच आला नाही महाराज. आला नाही. आईने विचार केला माझा मुलगा 4 वर्ष झाला मला भेटण्याकरिता आला नाही, आपणच त्याला भेटण्याकरिता जावं. शहरामध्ये गेली, चौकशी करायला लागली. शोधता शोधता मुलाचं घर सापडलं. सून आणि मुलगा घरामध्ये काम करत होते आणि त्यांचा एक छोटासा नातू होता त्या आजीचा, तो अंगणामध्ये खेळत होता. आजी गेली आणि पाहिला, म्हटले माझा नातू आहे. फार आनंद झाला. पण जेव्हा त्या लहानशा नातवाने विद्रूप चेहऱ्याची म्हातारी पाहिली, मोठमोठ्याने रडायला लागला. आणि रडायला जेव्हा लागला हे मुलगा आणि सून धावतच बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ही सून आपल्या सासूला वाटेल तशी बोलायला लागली. म्हटली थेरडे, अगं तुझा चेहरा पाहिल्यामुळे माझा मुलगा रडतोय, कशाला तुझं काळ तोड दाखवायला या ठिकाणी आलेली आहेस? मुलगा काहीच बोलला नाही महाराज. मुलाने विचार केला माझी बायको माझ्या आईला एवढी वाईट बोलते, आणि मी जर माझ्या आईचा पक्ष घेतला तर माझी बायको मला सोडून जाईल. म्हणून मुलाने सांगितलं, म्हटलं मी तुला ओळखत नाही, तू कोण आहेस? दरवाजा लावून घेतला महाराज आतमधून. विचार करा त्या आईच्या अंतःकरणाला काय वाटलं असेल. आई घरी गेली, एवढा मोठा परिणाम तिच्या अंतःकरणावरती झाला महाराज. आंधळ्या डोळ्याची होती, थोडीफार शिकलेली होती. एक चिठ्ठी घेतली, त्या चिठ्ठीमध्ये आपल्या मुलासाठी काही संदेश लिहून ठेवला. शेजारच्या म्हातारीजवळ तो संदेशाची चिठ्ठी देऊन ठेवली आणि म्हातारीने आत्महत्या करून टाकली महाराज. बाहेर जाऊन घराला कुलूप लावून दिलं. काही दिवसांनी आपल्या गावातला एकमेव मुलगा फार मोठा शिकलेला आहे, फार इंजिनियर झालेला आहे मोठा, म्हणून गावातल्या शिक्षकांनी त्याचा सत्कार घ्यायचं ठरवलं. ज्या दिवशी म्हातारीने आत्महत्या केली त्याच दिवशी मुलाचा सत्कार गावामध्ये होता. म्हातारीने विचार केला आज माझ्या मुलाचा सत्कार आहे, पुन्हा मला तर त्या ठिकाणी जावंसं वाटलं, माझा मुलगा मला वाईट साईड बोलेल, म्हणून आपण या जगात न राहिलेलंच बरं.
म्हातारी गेली, आत्महत्या केली. मुलाचा सत्कार झाला. मुलाला वाटलं आपल्या पत्नीसमोर तर बोलता येत नाही, पण जाता जाता एक शेवटची भेट आपल्या आईची घेऊन जावी. पुन्हा मग कधी भेट होईल की नाही सांगता येत नाही. मुलगा आपल्या जुन्या घरी आला. महाराज पाहतो तर काय, साखळी लावलेली आहे, त्याला कुलूप लावलेलं आहे. डोळ्यापुढे दृश्य आणा, घर बंद आहे. आजूबाजूला चौकशी केली. शेजारच्या म्हातारीनं हातामध्ये चिठ्ठी दिली. म्हटले तुझ्या आईने ही चिठ्ठी दिलेली आहे. चिठ्ठी जेव्हा मुलाने उघडली महाराज, मुलगा ढसा ढसा रडायला लागला. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं, बाळ, अरे माझं सर्वस्व तू होतास. जेव्हा तुझे बाबा ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले, तेव्हा त्या ॲक्सिडेंटमध्ये तुझा सुद्धा ॲक्सिडेंट झाला होता. तुझा एक डोळा गेलेला होता. तू विद्रूप दिसू नये, मोठ्यापणी तुला कोणी हसू नये, कोणी तुझी टिंगल करू नये बाळा. आणि म्हणून मी माझा एक डोळा तुला लहानपणी जर दिला नसताना, तर आज इतर आईंसारखी मी सुद्धा सुंदर दिसली असते. पण तो डोळा तुला मी लहानपणी दिला बाळा. तू सुंदर दिसावा याकरिता माझा डोळा मी तुला दिला. परंतु तू मला वाटेल तसा बोलला आजपर्यंत, हे कारण मी तुला कधी सांगितलं नाही. वाटेल तसा बोलला, माझी ओळख सुद्धा तू दाखवली नाही. शाळेमध्ये मला वाटेल तसा बोलून बसला, वाईट उच्चार केले, मला हे सहन झालं नाही बाळा. आणि म्हणून तुम्ही दोघंही पती पत्नी सुखामध्ये राहा, तुमच्या आनंदामध्येच माझा आनंद आहे. पण तू जाताना एवढी गोष्ट सांगायची आहे बाळा, की तुझी आई आज एवढी सुंदर दिसली असती, पण तू आज फार विद्रूप दिसला असता. तुला एवढी चांगली बायको मिळाली नसती जर लहानपणी मी माझा डोळा तुला दिला नसता. विचार करा महाराज, आमची सख्खी माय, ज्या मायने आम्हाला जन्म दिला, ती विद्रूप आहे, ती आंधळी आहे, ती पांगडी आहे, ती लुडी आहे, लंगडी आहे, ती रंजली आहे, गांजली आहे. अशा मायला आम्ही स्वतःची मुलं जवळ करू शकत नाही महाराज. अशांना संत जवळ करतात, जे का रंजले गांजले. त्यासी म्हणे जो आपुले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबांच्या जीवनामधला प्रसंग आहे. एकदा मराठवाड्यामध्ये भजनाचा कार्यक्रम होता. हजारो लोकांची गर्दी जमलेली होती आणि एक महारोगी चांभार होता. आणि महारोगी असल्यामुळे तो सर्व गर्दीच्या बाजूला बसलेला होता. तुकडोजी महाराजांचं भजन चाललं होतं. महाराज तो काहीही करायचा नाही, महाराजांकडे बघायचा आणि फक्त रडायचा. संपूर्ण भजन त्या ठिकाणी समाप्त झालं आणि महाराज बाहेर जाण्याकरिता निघाले. महाराजांनी एक दृष्टी या माणसाच्याकडे टाकली तर हा ढसाढसा रडत होता. महाराजांनी त्याला दुरून जयगुरु केला. त्याचा जयगुरु घेतला, आणखी रडायला लागला. म्हटले महाराज, तुमच्यासाठी बोलण्याकरिता मी या ठिकाणी किती लांबून आलोय महाराज. अरे मग माझ्यासाठी बोलण्याकरिता आला तर माझ्या जवळ का आला नाही? कसा जवळ येऊ महाराज? मी अस्पृश्य समाजाचा आहे, मी चांभार आहे. लोक मला चांगलं मानत नाही, आम्हाला अस्पृश्य मानतात, वाईट मानतात. मी महारोगी आहे, माझी सावली सुद्धा कोणी घेत नाही महाराज. मी कसा तुमच्या जवळ येणार? महाराज म्हटले, अरे तू चांभार आहेस? मला माहित नाही. अरे मी सुद्धा चांभार आहे. एवढा आनंद झाला महाराज त्याला, त्याचा आनंद दगडात मावेनासा झाला. म्हटले, तू चांभार आहेस ना? अरे मला पहिले का नाही सांगितलं बाबा, मी सुद्धा चांभार आहे. त्याला एवढा आनंद झाला. तुकडोजी महाराजांच्या जवळ आला, जवळ घेतला आणि आलिंगन दिलं. तेव्हा तुकडोजी महाराज त्याला एक शब्द बोलले, बाबा तूही चांभारच आहेस आणि मीही चांभारच आहेस. फक्त तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक एवढा आहे की तू बाहेरची चामडी धुतोस, मी आतमधली चामडी धुतो. तू मेलेल्या माणसाची चामडी, मेलेल्या जनावरांची चामडे धुतोस आणि मी मेलेल्या माणसाचे आतमधले चामडे धुतोस. फरक तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये एवढाच आहे. महारोगी होता, कुष्ठरोगी होता, रंजला होता, गांजला होता. सगळ्या जगाने जरी दूर केला तरी संतांनी मात्र जवळ केला. जे का रंजले गांजले ते असे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. जटा वाढवल्या, भगवे वस्त्र घातले म्हणून कोणी साधू होत नाही. तर ही लक्षणं, मागची मंडळी हसतात भगवे कपडे सर्वांनी घातले म्हणून, असं काही नाही बरं का. हे सगळे साधू आहेत. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. मग महाराज आम्हाला सांगा ना, साधूचं एवढंच लक्षण आहे का? आणखी साधूमध्ये काय काय गुण असतात? तर महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये वर्णन करतात. साधू ओळखा. नाही, हे ध्रुवपद आहे. मृदू सबाह्य नवनीता.
नाही, तोची साधू ओळखावा हे ध्रुवपद आहे आणि द्वितीय चरण आहे मृदू सबाह्य नवनीता. करा सुरुवात. दुसरं म्हणायचं की तिसरं म्हणायचं? द्वितीय चरण म्हणा मृदू सबाह्य नवनीता. तिसरं आहे. विठ्ठला विठ्ठला सभाय नवनीता मृदू सभाय नवनीता मृदू सभाय नवनीता मृदू सभाय नवनीता तैसे सज्जनांचे चित्त. बघा, अभंग हा 5 चरणाचा आहे आणि अभंगामध्ये ओळी आलेल्या आहेत 6. इतर जे 4 चरणाचे अभंग असतात त्या 4 चरणाचा अभंग असला म्हणजे आपण दुसरी ओळ जी आहे ती ध्रुवपद म्हणून वापरत असतो. परंतु तुकोबारायांनी या अभंगामध्ये स्पेशल ध्रुवपद हे वेगळं दिलेलं आहे. गाथ्यामध्ये बघून घ्याल, तोची साधू ओळखावा देवतिथीची जाणावा हे ध्रुवपद दिलेलं आहे आणि द्वितीय चरण दिलेलं आहे मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. ज्याप्रमाणे मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्याप्रमाणे लोणी आहे महाराज, लोणी हे तापवल्याच्या नंतर द्रवीभूत होतं, परंतु साधूचं चित्त, संतांचं चित्त हे दुसऱ्यांचं दुःख पाहूनच द्रवीभूत होतं. गोस्वामी तुलसीदासजी महाराज वर्णन करतात, संत हृदय नवनीत समाना कहा कभिन्न परि कहे न जाना निज परिताप द्रवही नवनीता पर दुःख द्रवही संत सोपुनीता. साधूचं हृदय हे दुसऱ्याचं दुःख पाहूनच द्रवीभूत होतं महाराज. हा लोण्यामध्ये आणि साधूच्या चित्तामध्ये फरक आहे. 4 प्रकारचे लोक आहेत महाराज. काही लोक असे आहेत ते स्वतःचंही हित करत नाही आणि दुसऱ्याचंही हित करत नाही. यामध्ये उदाहरण दिलंय महाराजांनी भुंग्याचं. भुंगा असा असतो, समजा संपूर्ण घरामध्ये अंधार पसरलेला आहे आणि त्या अंधारामध्ये एखादा दिवा आम्ही घरामध्ये लावतोय, तर हा भुंगा काय करतो, त्या दिव्यावरती झडप टाकतो आणि झडप टाकल्याच्या नंतर दिवा काय होतो, झोपल्या का काय. फक्त 15 मिनिटं राहिलेले आहेत, घेऊ ना 15 मिनिटं की 5 मिनिटात संपवू, तुम्ही सांगा. झाला का वेळ? झाला? बरं, फक्त 10-15 मिनिटं या ठिकाणी आपले 2 चरण आपल्याला बघायचे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. तर तो भुंगा जेव्हा झडप त्याच्यावरती टाकतो तेव्हा दिवा विझतो आणि दिवा विझल्याच्या नंतर सर्वत्र अंधार पसरतो महाराज. अंधार तर पसरतोच, तो जिकडे तिकडे अंधारही पसरवतो आणि स्वतः सुद्धा मरण पत्करतो. स्वतःचंही हित नाही, दुसऱ्याचंही हित नाही. काही लोक तसे नसतात, दुसऱ्याचं काहीही हो पण आपलं चांगलं झालं पाहिजे. एका माणसाचं 2 महिन्यापासून पोट दुखत होतं महाराज. अनेक दवाखाने याने केले, याचं पोटच बसेना.
शेवटी एका मोठ्या डॉक्टरकडे गेला. हा याला डॉक्टरने फार औषध दिलं तरी याचं पोट काही बरं होईना. शेवटी एक दिवस डॉक्टरने विचारलं, म्हटले बाबा एवढे औषध देऊन तुझं पोट बसत नाही, मला एक सांग तुझं पोट कधीपासून दुखतंय. म्हटले माझं पोट ना माझ्या समोरच्या माणसाने 50 लाखाचा बंगला बांधला ना तेव्हापासून माझं पोट दुखतंय. असे काही लोक असतात महाराज. म्हणजे आपलं चांगलं व्हावं, दुसऱ्याचं काही झालं तरी चालेल पण आपलं मात्र म्हणजे दुसऱ्याची दाढी पेटली तरी चालेल पण आपली दाढी जळली तरी चालेल, आपली पिढी पेटली पाहिजे. एका माणसाची त्या ठिकाणी साधूची चिली मोडता ओढता दाढी जळली. तो विजवायला लागला. दुसरा म्हटला थांबा थांबा, मला माझी बिडी पेटवू द्या. म्हणजे त्याची दाढी जळली तरी चालेल पण माझी बिडी पेटली पाहिजे. असे काही लोक असतात महाराज. तिसरा प्रकार असा आहे, स्वतःचंही चांगलं करतात, हित करतात आणि दुसऱ्याचंही हित करतात. याच्यामध्ये साक्षात गंगा मैयाचं उदाहरण दिलेलं आहे. गंगेचा एक ध्येय असतो महाराज जीवनामध्ये की गंगा ही वाहत वाहत जाऊन एक दिवस सागराला मिळते. हे स्वतःचं हित सुद्धा ते पूर्ण करते आणि जात असताना अनेक लोकांचा उद्धार, तहानलेल्यांना पाणी त्या ठिकाणी तृष्णा शांत करते. काही लोक त्याच गंगेचं पाणी घेऊन कपडे धुतात, काही आपल्या शेतामध्ये पाणी सोडतात. अनेक लोक आपापल्या परीने तिचा उपयोग करून घेतात. स्वतःचंही हित करते आणि दुसऱ्याचंही हित करते महाराज. आणि चौथा प्रकार असा आहे, आपलं काहीही हो परंतु या समाजाचं जीवन उज्ज्वल झालं पाहिजे आणि यामध्ये जर कोणी बसत असेल तर यामध्ये बसतात संत. संत हे असे आहेत महाराज, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आपलं काहीही झालं तरी चालेल परंतु या समाजाचा उद्धार झाला पाहिजे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आपण ज्ञानेश्वरीचा जर विचार केला, माऊली ज्ञानोबरांचा जर विचार केला तर जेव्हा आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर माऊली गावामध्ये भिक्षा मागण्याकरिता जायचे. ओम भिक्षां देही. तेव्हा त्यांच्या झोडीमध्ये लोक कोरांना तर टाकत नव्हते, काही लोक टाकायचे सुद्धा, तर काही त्याच्यामध्ये शेण, दगड, माती, चिखल एवढ्यावरही लोकांचं समाधान झालं नाही. त्यांच्या झोडीमध्ये लोक थुंकायचे सुद्धा महाराज. एवढ्यात कोणीतरी यायचं, विचारायचं झोडीमध्ये काय आहे. म्हटले कोरांना आहे. म्हटल्या संन्यासाची पोरे तुम्हाला कशाला रे हवे कोरांना. त्यांना वाईट साईड बोलवायचे महाराज. आज जेव्हा हा प्रकार माऊलीने पाहिला ना फार दुःख वाटलं माऊलीला. आजपर्यंत दुःख वाटलं नव्हतं. धावत पडत गेले, आपल्या झोपडीच्या बाहेर तशीच झोडी फेकून दिली. झोपडीमध्ये गेले, ते ताटीचं दार लावून घेतलं आणि ढसा माऊली रडायला लागले. इकडे लहानशी मुक्ताई जेवणाची ताट वाढत होती महाराज. सोपानदादा बसलाय, माझा ज्ञानदादा दिसत नाही. निवृत्ती तर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना हरवलेला होता. माझा ज्ञानदादा दिसत नाही. बाहेर येऊन पाहिलं तर झोडी होती. त्या झोडीमध्ये शेण, चिखल, माती, दगड लोकांनी थुंकलेलं सुद्धा होतं. हे पाहिल्यानंतर त्या लहानशा खिडकीमधून मुक्ताईने आतमध्ये पाहिलं तर माझा ज्ञानदादा ढसा रडतोय. अशा वेळेला लहानशा मुक्ताबाईने, ज्यांना आपण महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय म्हणतो, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, अशा ज्ञानाच्याही अवताराला लहानशा मुक्ताबाईने अतिशय कोमल स्वरामध्ये उपदेश केलाय. मृदू सबाह्य नवनीत सांगितलं, दादा अरे योगी पावण मनाचा, साहेब अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे वावे पाणी. दादा अरे दातही आपलेच आहे, जीवही आपलेच आहे. कधी कधी जेवण करताना आपलेच दात आपल्या जिभेला चावा घेतात. म्हणून दादा आपण आपले दात पाडून टाकतो का? नाही ना. तसेच आपण संत आहोत. आपल्याला संत ही पदवी जर मिळवायची असेल तर आपल्याला हे संपूर्ण जगाचे अपराध जे आहे, अपमान जे आहे, कारण साधू बनायचं असेल, संत बनायचं असेल तर चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. साधू बनणं एवढं सोपं नाही दादा. आणि म्हणून
रडत काय बसलाय? लोक तुला ज्ञानावतार म्हणतात, ज्ञानी म्हणतात, ज्ञानदेव आई वडिलांनी तुझं नाव ठेवलंय आणि तू रडतोय या ठिकाणी. आणि म्हणून कोमल स्वरामध्ये आपल्या ज्ञानोबारायांना ज्ञानदादाला मुक्ताईने समजावून सांगितलं, मृदू सवाह्य नवनीत. ज्यांनी दुःख दिलंय, ज्या समाजांनी वाईट म्हटलंय, त्यांच्याबद्दल क्रोध नाही केला महाराज, कधीही राग नाही मानला, तर आपलं चित्त जे आहे ते तेवढंच कोमल ठेवलं, जेवढं सुखामध्ये जेवढं दुःखामध्ये अतिशय कोमल. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. असं नाही मग की अपंग आहे म्हणूनच संतांनी जवळ केलं, कारण या जगामध्ये अनेक प्रकारचे दुःख लोकांना आहे. कोई तनदुखी, कोई धनदुखी, कोई मनविन रहे, कोई मन दुखी, कोई धनविन रहे उदास. थोडे थोडे सब दुखिया, सुखी श्याम की दास. मग जे अपंग नाही, लुडे नाही, लंगडे नाही, पांगडे नाही, यांना काही संतांनी दूर केलं का? नाही. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. म्हणून नामदेवरायांनी कुत्र्यामध्ये सुद्धा देव पाहिला. कुत्र्याने पोळ्यात पडवलेल्या होत्या, वाटी घेऊन तुपाची धावले महाराज मागे, त्याच्यामध्येही देव पाहिला. नाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला. गाढवाला काशीवरून येत असताना पाणी पाजलं, मग तो काही लुडा लंगडा पांगडा होता का? नाही. पण ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. आणि मग एवढंच नाही केलं महाराज, तर जी दया स्वतःच्या पुत्राविषयी ठेवली तीच इतर लोकांविषयी सुद्धा ठेवली. दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी. हे तुकोबरायांनी वर्णन केलंय, परंतु वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे बाबा यांनी याच्याही पेक्षा एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर महाराज या ठिकाणी वर्णन करतात की जी दया संतांनी स्वतःच्या पुत्रांविषयी केली तीच लोकांविषयी केली. पण गाडगे बाबांनी तसं नाही केलं. गाडगे बाबांनी जी समाजाला वागणूक दिली तीच स्वतःच्या पुत्राला दिली, स्वतःच्या मुलांना दिली. तर तुम्हाला एक प्रसंग सांगते. मूर्तिजापूरमध्ये गाडगे बाबांचं गोरक्षण होतं, धर्मशाळा होती. गावोगावी गाडगे बाबा फिरायचे, वस्त्र गोळा करायचे, गोरक्षण चालवायचे. म्हाताऱ्यांना, वृद्धांना, आंधळे पांगडे जे लोक असते यांना सुद्धा सांभाळ करायचे. अशा वेळेला गाडगे बाबांची मुलगी आलोकाबाई, हिला वाटलं प्रत्येक मुलगी दिवाळीला आपल्या आई वडिलांच्या घरी जाते आणि मला मात्र माझ्या आई वडिलांच्या घरी जायला मिळत नाही, कारण गाडगे बाबांनी घरच ठेवलं नव्हतं. महाराज विचार केला आपल्या पित्याचा आश्रम आहे तिथेच जावं. आली, पाहिले एवढे मोठे गाठोडे बांधलेले होते वस्त्रांचे. म्हटले बाबा एवढे मोठे वस्त्र एखादा मला द्या ना. गाडगे बाबा म्हटले नाही आलोकाबाई, हे वस्त्र तुझ्याकरिता नाही. तू आंधळी नाही, तू पांगडी नाही, तू रंजली नाही, तू गांजली नाही. तुझ्याकडून कष्ट होतात, तू स्वतःचे वस्त्र विकत घेऊ शकते. माझ्या आश्रमामध्ये हे वस्त्र अशा लोकांना आहे ज्यांना या जगामध्ये कोणी नाही, त्यांच्याकरिता हे वस्त्र आहे. स्वतःच्या मुलीला एक साधी चिंधी सुद्धा गाडगे बाबांनी दिली नाही. महाराज गोरक्षणामध्ये दूध निघत होतं. गाडगे बाबा नसताना ही आलोकाबाई तिथे जायची आणि सांगायची मी गाडगे बाबांची मुलगी आहे, मला गडवाभर दूध द्या. तिथले माणसं देऊन द्यायची, कारण गाडगे बाबाची मुलगी आहे. जेव्हा गाडगे बाबांना कळालं की माझी आलोकी मी नसताना दूध मागायला जाते, खडसावून सांगितलं आलोकी अगं या माझ्या आश्रमामध्ये आंधळे पांगडे लोक राहतात, कष्ट करतात, तेव्हा ते दुधाचे अधिकारी होतात आणि तू माझी मुलगी आहे म्हणून तुला आयतं हवं नको. तुला जर हे हवं असेल गाईचं शेण काढत जा. बाकीचे लोक आंधळे पांगडे जसे कष्ट करतात तशी तू सुद्धा कष्ट करत जा. म्हणजे जशी इतरांना वागणूक दिली तशीच स्वतःच्या मुलांना सुद्धा दिली. नवे नवे मुंबईला बांद्रा या ठिकाणी गाडगे बाबांचं कीर्तन चाललेलं होतं. कीर्तनामध्ये सर्व भजन करत होते. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हात वरती. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. गाडगे बाबा गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.
काय झालं बाबा? फार वाईट घटना आहे, आत्ताच्या आता भजन थांबवा, एक तार आलेला आहे. म्हटले वाच. कीर्तनामध्ये तार वाचला. बाबा, तुमचा एकुलता एक मुलगा गोविंदा 12 वर्ष वयाचा कुत्रा जाऊन मरण पावलाय. तुम्हाला कीर्तन बंद करून ताबडतोब घरी जावं लागेल. गाडगे बाबा म्हटले, अरे यात काय नवल? ऐसे मेले कोट्यान कोटी, काय रडू एकासाठी? असं किती तर लोक मरतात रोज, आणि जो जीव जन्माला आलाय तो त्याला मरण तर निश्चितच आहे बाबा. पुन्हा भजन चालू केलं महाराज, पुन्हा कीर्तन चालू केलं. म्हणजे जगाविषयी जी सहानुभूती ठेवली, जगांना जो उपदेश केला तो स्वतःच्या आचरणामध्ये ठेवला गाडगे बाबांनी. म्हणून महाराज आणखी काही लक्षणं आहे का? तर शेवटी तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे सांगू किती, तेची भगवंताची मूर्ती. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे सांगू किती, 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 तुका म्हणे सांगू किती. तोची भगवंताची मूर्ती, तोची भगवंताची मूर्ती, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. तोची भगवंताची मूर्ती, तोची भगवंताची मूर्ती, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. तुकोबाराय सांगतात, या संतांचं वर्णन तरी मी किती करू. आतापर्यंत जे लक्षणं सांगितलेले आहे, एवढे लक्षणं ज्याच्यामध्ये असेल तो दुसरा तिसरा कुणी नसून तोची भगवंताची मूर्ती, साक्षात भगवान परमात्म्याची मूर्तीच तो आहे असं तुकोबाराय सांगतात. आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार हाताने टाळी आणि मुखाने एकदा आपल्याला भजन करायचंय. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
पाहिजे, कारण देवाचं सर्वांकडे लक्ष असतं. आपण जर हाताने टाळी वाजवली नाही, मुखाने नामस्मरण केलं नाही, तर भगवंत लक्ष ठेवतो आणि पुढच्या जन्मात 2 हात कमी देतो, 2 पाय जास्त देतो. म्हणून भजन केलं पाहिजे, तर उद्यापासून करत जा. म्हणून तुकोबाराई सांगतात, आतापर्यंत जे लक्षणं सांगितले, रंजला गांजल्यांची जो सेवा करतो, त्यांना जो जवळ घेतो आणि मृदू सभा या नावनेता तैसे सज्जनाची चित्त, पुन्हा ज्यासी अपांगिता नाही त्यासी धरी जो हृदय, दया करणे जे पुत्रासी तीची दास आणि दासी, तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती आणि मग तोची साधू ओळखावा, देवतिथीची जाणावा. हे लक्षणं ज्याच्यामध्ये तुकोबाराय सांगतात, तोच संत तर आहेच, साधूची ओळख तर तुकोबारायांनी करून दिलेली आहेच, परंतु तो दुसरा तिसरा कोणी नसून तोची भगवंताची मूर्ती, साक्षात भगवंत तोच आहे. देवाला शोधण्याकरिता दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी कुठे जाऊ नका. असे लक्षणं ज्याच्यामध्ये आहे, असा जो साधू आहे तोच साक्षात भगवान परमात्मा आहे, हे तुम्ही जाणून घ्या, असं तुकोबाराय या ठिकाणी सांगतात.